हे गवती चहा. आणि हे काय झालं, जास्ती ह्याच्यात गवत म्हणजे वाळू लागलं याच्यामधलं, आणि हे चहामध्ये यूज होतं. आणि काय आहे, हे जास्त गवत वाळत असल्यामुळे आम्ही याला छाटून व्यवस्थित साफ करून या प्रकारे त्याचे पत्ते बाजूला काढत आहोत. आणि याला अशा प्रकारे स्वच्छ करून परत त्याचा रिप्लांट करीत आहोत. आणि परत आम्हाला लावायचं आहे. पाहूयात आता मी क्लिअर केल्यानंतर तुम्हाला दाखवतो. आता हे प्लांट अशा प्रकारे आहेत. आणि हे बुडाला हे सडत आहे, बुडे सडत आहेत, त्यामुळे हे प्लांट आता आम्ही फ्रेश करून लावतो आहे. त्यामुळे आम्ही याला ते मुळे खराब होऊ लागले, त्यामुळे आता आम्ही याला काढलं आहे. आणि या प्रकारे हे प्लांटला आता हे स्वच्छ करायचं असं. आणि अशा प्रकारे ह्याला कटिंग करून ह्याला रिप्लांट करायचं वेगवेगळ्या ठिकाणी. हे पाहू शकता किती सुंदर प्रकारे झालेलं आहे. आणि हे अशा प्रकारे इकडे ठेवत आहे मी. आणि हे असं एक एक प्लांटला बाजूला करत आहे मोकळं. आणि हे मोकळं करून हे असं खराब झालेलं गवत बाजूला काढायचं, याचं वाळलेलं, म्हणजे स्वच्छ प्रकारे येईन हे. आणि हे प्लांट परत एकदा लावायचे, म्हणजे ह्याला चांगल्या प्रकारे पालवी फुटते. चहामध्ये टाकून आपण पिऊ शकता. हा गवती चहा आहे, खूप आयुर्वेदिक असतो आणि याचं खूप आयुर्वेदमध्ये महत्त्व आहे. याला आपण चहामध्ये ब्लॅक टी, ग्रीन टी, दुधाची चहा, सगळ्या चहामध्ये याला यूज करू शकतो. आणि खूप चांगली टेस्ट येते याची, एकदम बढिया, खूप चांगला प्लांट आहे. या प्रकारे सगळं आईचं झालं या गवती चहामध्ये, म्हणजे सगळे पत्ते वाळून गेले त्याचे बाजूचे. आता हे आपण ह्याला व्यवस्थित हे काढलं या प्रकारे. आणि आता नवीन पत्ते पाहू शकतो. या प्रकारे आपण ह्याला सेपरेट फ्रेश केलेलं आहे. आणि दोन्हीतील फरक तुम्हाला दाखवतो आता. हे 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 म्हणजे आपण साफ करण्याच्या आधीचा, आणि हा व्यवस्थित साफ केल्यानंतर. आणि याची चहा आपण तुमच्यावर नक्कीच शेअर करू की कशी बनवतात, कशी पितात, आणि कशा प्रकारे याचा चहा यूज केला जातो, कसा बनवतात. आणि खूप टेस्टी आणि आयुर्वेदिक असतं हे. दाखवतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. मी आता हे प्लांट रिप्लांट करणार आहे 2-3 जागेवरती, आणि तुम्हाला नंतर दाखवेल.